नमस्कार. आलमगीर न्यूज लाईव्ह 24 मध्ये आपलं स्वागत आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अनेक लोकांनी फॉर्म भरलेला आहे आणि अनेक उमेदवार उभे राहिलेले आहेत. आणि आपल्या अहमदनगर शहरामध्ये इलेक्शनचे वारे सुरू झालेत. यामध्ये 2 बलाढ्य नेते असे उभे आहेत. त्यापैकी एक माननीय श्री डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि दुसरे माननीय निलेशजी लंके साहेब. तर आपल्या अहमदनगर जिल्ह्याला कोणता खासदार हवा आहे या बाबतीत आपण विचारणार आहोत. त्यासाठी आपल्या अहमदनगर शहराचे माननीय श्री माजी महापौर भगवानदादा फुलसौंदर आपण यांची मुलाखत घेत आहे. तर चला बोलूया आपण त्यांच्याशी 2 शब्द. नमस्कार दादा. नमस्कार. मी भगवान फुलसुंदर. सगळ्यात पहिलं मी दादा बिदा नाहीये, मी साधा माणूस आहे. भगवान फुलसुंदर. बोला. नमस्कार. काय म्हणताय? नमस्कार दादा. आम्ही वरिष्ठ लोकांना दादा म्हणून तुम्ही संबोधतो. दादा म्हणूच नका मला, मी एकदम सामान्य कार्यकर्ता आहे. हो. साधा रस्त्यावरचा शिवसैनिक आहे. तुम्ही भगवान म्हणलं तरी चालेल मला. आपल्या अहमदनगर शहरामध्ये आता इलेक्शनचे वारे सुरू झालेले आहेत. तर आपल्या अहमदनगर शहराला खासदार कोण हवा असं याबाबत तुमचं मत काय आहे? खरं म्हणजे आता मी शिवसेना या पक्षाचा आहे. आमची महाविकास आघाडी आहे आणि त्याच्यामुळे आमचे निलेश लंके साहेब आहेत, यांनाच आम्ही उमेदवारी म्हणून घोषित केलेले आहे आणि त्यांच्यासाठीच आम्ही मतं मागतो. बरं, तुम्ही मतं मागता ते बरोबर आहे. मग सुजय दादा का नाही? हे पहा, आता निवडणुका म्हटलं की पक्ष आलात. हो, पक्ष आलं की युती आघाडी आलाच. आता मागच्या वेळेस आमच्याकडे सुजय दादा आमच्या बरोबर होते. त्यावेळेस बरोबर. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती. आम्ही त्यांच्यासाठी नगर शहरात खूप मोठं मतदानासाठी योगदान दिलंय आणि त्यांना नगर शहरातून 56,000चा लीड मागच्या वेळेस नगर शहरातून दिलेला आहे. बरं, ठीक आहे. तर दादा एक प्रश्न असा होता की नगरची जी MIDC जी आहेत ती आजारी पडलेली आहे. बरोबर. तर त्या बाबतीत तुम्ही काय म्हणणार? खरं म्हणजे आपल्या सगळेजण म्हणतात की नगर शहर औरंगाबाद, नाशिक आणि पुणे याच्यामध्ये आहे आणि नगर शहराचा विकास होत नाही. वास्तविक पाहता नगर शहरासाठी अतिशय भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. इतर पाण्याची व्यवस्थाही चांगली, मुळा डॅमचं धरण आजूबाजूला आहे, परंतु इथं मदर इंडस्ट्री इथल्या पुढाऱ्यांनी आणली नाही. खरं मला सांगायला अतिशय म्हणजे खेद वाटतो की ह्या नगर शहरावर अनेक नगर जिल्ह्यातले 13 आमदार आहेत नगर जिल्ह्यातले, परंतु या नगर शहरात 25 वर्ष आमदार अनिल भैया राठोड होते, परंतु प्रत्येक वेळेस ते सत्तेच्या विरोधात होते आणि त्याच्यामुळं अशी मोठी MIDC मोठा कारखाना इथं सत्ता नसल्यामुळे येऊ शकला नाही. तर मोठा कारखाना इथं ह्या पुढाऱ्यांनी सुद्धा 40-40 वर्षापासून ह्या नगर शहरात राज करता येते. हे तुम्ही जे नावं घेतले मोठे मोठे फॅमिली आणि 25 स्वातंत्र्यापासून यांच्या घरात पद आहेत. यांनी जर शहर हे जिल्ह्याचं भाग आहे आणि या जिल्ह्यामध्ये नगर शहरात जर MIDC साठी मोठा उद्योग आणला असता तर एका मोठ्या उद्योगाच्या हाताखाली अनेक हजार छोटे मोठे उद्योग काम करू शकतात आणि त्याच्यामुळं अनेकांच्या हाताला रोजगार मिळू शकतो. आणि म्हणून दुर्दैवाने तसं काही घडलं नाही, म्हणून नगर शहराची MIDC आजार आहे आणि जे उद्योजक आहेत तिथं त्यांना त्रास दिला जातो. तर तुम्ही मान्य करता की नगर शहरामध्ये जे काही नेते लोक आहेत तर ते MIDC चे जे कारखानदार जे लोक आहेत त्यांना त्रास दिला जातो? नाही, मी नेत्यांबद्दल नाही बोलत. नेत्यांनी इथं मोठा उद्योग आणायला पाहिजे होता सगळ्यांनी. बिलकुल, हे माझं मत आहे. तर ओके सर. दादा, दुसरा विषय, जो कंपनी इथं स्थापन करतो त्याला सगळ्यांनी मिळून मदत केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी हे बघा, नवीन उद्योग उभारत असताना त्याला कामगार पुरवणं, त्याच्याकडे उलट त्यालाच दादागिरी करून जर त्याला त्याच्यासाठी त्याच्याकडे जर म्हणजे युनियन अशा घटना होत असतील तर तो लगेच पळ काढतो ना. बरोबर आहे. त्याला संरक्षण देण्याची गरज असते. अनेक MIDC मधून अनेक कारखाने निघून गेले, त्याचं कारण आहे ते. म्हणूनच नगरचा आता नगर औरंगाबादला 90 साली, मला वाटतं 80 साली वाळूंजला बजाज एक कंपनी, एका बजाज कंपनीमुळे औरंगाबादचा एवढा मोठा विकास झाला. लक्षात घ्या. माझ्या माहितीप्रमाणे ती बजाज टेल्को कंपनी नगर शहराला येणार होती आणि कुणी अडवलं बरं त्याला? कुणी अडवलं? येऊ शकली. कुणी हात धरले कोणाचे? हे बोललं पाहिजेत ना लोकांनी. घाडा नुसत्याच गप्पा मारायचे विकासाच्या. हे बघा, विकास तर केलाच पाहिजेत. पाणी, लाईट, रस्ते याच्या व्यतिरिक्त लोकांच्या हाताला काम, बेरोजगाराला काम
हे सुद्धा विकासाचाच एक भाग आहे आणि म्हणून ते सगळ्यांनी केलं पाहिजे लोकप्रतिनिधी म्हणून, ही त्यांचे कर्तव्य आहे. परंतु आपल्याकडे काय होतं, निवडणूक आली की विकासाचा गाजावाजा होतो, मी एवढे कामं केले, मी एवढे कामं केले. मी तर असं म्हणन बरं कसं आहे, तुम्हाला राग नका येऊन देऊ, छत्रपती शिवाजी महाराजांनी 379 किल्ले बांधले, कधी त्यांचं पायरीवर सुद्धा स्वतःचं नाव दिलं नाही. तुम्हीच आता सांगितलं अहमद शहानी हे नगर शहर वसवलं, त्यांनी त्याचं कुठं खाली नाव नाही दिलं. आणि मग आपल्या इथं साधी मुतारी बांधली तर त्याचा मुतारीचा फोटो मोठा, आपलं पुढाऱ्याचा फोटो मोठा, मुतारी छोटी, असे उद्योग चालू आहेत. हे नाही झालं पाहिजे. हे जनतेचे पैसे आहेत, जनतेच्या करामधून हे पैसे होते, त्याच्यामुळे ह्या पद्धती बंद झाल्या पाहिजेत. हा निधी याच्या नावाने, तो निधी याच्या नावाने, ह्या पद्धतीच बंद झाल्या पाहिजे, असा एक विचारधारेचा मी कार्यकर्ता आहे. बरोबर आहे. सर, एक प्रश्न आणखी असा होता की आता तुम्ही सांगितलंय की नगर शहराची MIDC आजारी पडली आहे, बरोबर आहे. जर आपण तुम्ही पक्षामधून काम करताय तर तुम्ही लंके साहेबांबरोबर आहेत. जर आपल्या अहमदनगर शहराचा जर खासदार चेहरा जर बदलला गेला तर आपल्या अहमदनगर शहराचा विकास होईलच आणि नगर शहराच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या मार्गी लागणार असं वाटतं तुम्हाला? 100% वाटतं साहेब. आजकाल पहा, आपल्या नगर शहरातल्या जे मुलं आहेत 10वी 12वी झाली की उठसूट पुण्याला जायचं प्रयत्न. हो, मला सांगा, ह्या नगर शहरात रोजगार नाही आणि सामान्य कुटुंब आहेत ज्यांचं हार्डली महिन्याचं उत्पन्न 25-30 हजार आहे. मग आता पुण्यात जायचं म्हणलं की त्या मुलाचा खर्च येतो, शिक्षणाचा खर्च येतो. मग अशा शैक्षणिक सुविधाच नगर शहरात दिल्या तर काय बिघडेल का? बरोबर आहे. माझं मत ते की ह्या लोकप्रतिनिधींनी, आता मी ह्या नगर शहरात अशा व्यवस्था उभ्या केल्या पाहिजे. आता एक छोटंसं उदाहरण देतो. ह्या नगर शहरात पॉलिटेक्निक कॉलेज आहे, तिथं 25 एकर शासनाची जागा आहे आणि पॉलिटेक्निक कॉलेजला जर तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजचा दर्जा दिला, म्हणजे अभियांत्रिकी कॉलेज, तर जे शासकीय विद्यानिक ते मुलं पुण्यात जाणार नाही, ते मुलं इथं राहतील, इथून त्यांना रोजगार मिळेल आणि त्यांचं इथं राहण्याचा प्रश्न सुटेल, खर्च कमी होईल. इथं त्या सुविधा पुण्याला जातात. कशासाठी जातात पुण्यात? की पुण्यात कॉलेजेस जास्त आहेत. कशासाठी जातात पुण्यात? आरोग्याच्या सुविधा जास्त आहेत. बरोबर. का जातात पुण्यात? तर पुण्यात रोजगार जास्त आहे. का जातात पुण्यात? तर IT क्षेत्र आहे. मग त्या सुविधा जर आपण इथं दिल्या, पुण्यात असं वेगळं काय? उलट इथं नैसर्गिक साधन सामुग्री, म्हणजे लोक बेरोजगार लोक आहेत, त्यांना हाताला काम मिळेल. आणि जे पुण्याला इथून, आज पुण्याला मी म्हणतो नगर शहरातून रोज 10 ते 15 हजार लोक पुण्याला जातात. आज ते ट्रॅफिक जाम होती रस्त्याची, तो एक मोठा प्रश्न आहे. रेल्वेचा प्रश्न आहे, नगर पुणे रेल्वे व्हावी म्हणून खूप जणांनी संघर्ष केला. मी सुद्धा एक मोठं आंदोलन केलं, परंतु आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचला नाही. का बरं नाही झाले? आता इथं नगर शहरात जर नगर पुणे रेल्वे झाली असती तर फास्ट पुण्यातले लोक, नगरमधले लोक पुण्यात जॉब करून संध्याकाळी नगरमध्ये आले असते, ते पैसे नगरमध्ये राहिले असते, नगरमधला व्यापार उद्योग वाढला असता. असं नाही वाटत का तुम्हाला? बरोबर आहे. माझ्या माहितीप्रमाणे आपले दिवंगत खासदार दिलीपजी गांधी यांनी रेल्वेसाठी पाठपुरावा केला होता, तर तो अपूर्णच राहिला का? आता साहेब, गोपीनाथ मुंडेंनी सुद्धा नगर बीड परळीसाठी पाठपुरावा केला. चांगला उद्देश होता त्यांचा. नगर बीड परळी हा मार्ग नगरमधून जातोय, हा असाच मुंबईपर्यंत नेला तर बीड परळी ह्या भागात ऊसतोड कामगार आहेत, एकदम पाणी नाहीये, कुठलं इरिगेशन नाही, नगर शहरासारखाच परिस्थिती. जर हे लोक जर तिथं जर रेल्वेने पोहोचले, रेल्वेनी मालाची ने-आण झाली तर निश्चितच सगळा महाराष्ट्रातून. पण का होत नाही हे प्रश्न तुम्हालाही माहिती आहे साहेब आमच्यापेक्षा. मुंडे साहेब बी पक्षात मोठे होते, सत्ता होती, परंतु नाही झाला तो रस्ता. आणि दिलीप गांधी सुद्धा सत्तेत होते, खासदार होते, त्यांनी प्रश्न मांडला, मी नाही असं म्हणत नाही, परंतु तो पूर्ण व्हायला पाहिजे. अजूनही ह्या जो खासदार निवडून येईल त्यांनी हा नगर पुणे रेल्वेचा प्रश्न मार्गीच लावला पाहिजे. दुसरा विषय, ह्या नगर शहरात ज्या शैक्षणिक व्यवस्था आहेत ह्या सुद्धा नगर शहरातच मिळाल्या पाहिजे आणि त्या शासकीय योजनेतूनच झाल्या पाहिजे, असं माझं पर्सनली मत आहे. नगर शहरात मेडिकल कॉलेज सुद्धा होणं गरजेचं होतं. मोदींनी सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्याला मी मेडिकल कॉलेज देईन. जर मेडिकल कॉलेज झालं असतं तर ह्या नगर शहरातले सगळ्या प्रकारचे सुपर स्पेशलिस्ट ह्या नगर शहरात आले असते. सुपर स्पेशलिस्ट आले असते सगळ्या अवयवांचे, तर 2 रुपयात एखाद्या गोरगरिबाला संपूर्ण उपचार या ठिकाणी मिळाले. आणि म्हणून आमचं सर्वसामान्यांचं मत आहे, का होत नाही नगरमध्ये, याच्यासाठी लोकांनी सुद्धा तशा अटी शर्ती टाकून मतदान केलं पाहिजे.
उमेदवारांना समोर बोललं पाहिजे ते विषय आणि ते करून घेतलं पाहिजे. बरोबर आहे. आणखी एक प्रश्न, जाती जातीमध्ये फूट, आंदोलने, आरक्षणाचा मुद्दा याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय? साहेब, असा विषय की कुणाला कुणाच्या घरात जन्म घ्यायचा किंवा कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यायचा हे निश्चित आपल्या हातात नाही. बरोबर आहे. परंतु तुम्ही कोणत्या जातीत जन्माला येता त्याच्यानंतर तुम्ही समाजासाठी काय करता हे नक्कीच तुमच्या हातात आहे. याच्या उलट ह्या राज्यामध्ये, हा महाराष्ट्रामध्ये सगळेजण गुण्यागोविंदाने नांदत होते. असं काय घडलं की मराठा आंदोलन पेटतंय, ओबीसी आंदोलन पेटतंय, इकडे जरांगेंनाही ताकद दिली जाते, भुजबळांनाही ताकद दिली जाते, मोमेडियन समाजालाही भडकवलं जातंय. या राजकीय नेत्यांनी कृपया असं करायला नको होतं. या महाराष्ट्रात सगळे एकमेकां अतिशय आनंदाचं वातावरण होतं. फक्त राजकारणासाठी हे दंगे पेटवले जातात. आणि मला सांगा, इकडे आरक्षण द्यायचं, एकीकडे म्हणायचं आणि एकीकडे म्हणायचं नोकऱ्या संपल्या, मग त्या आरक्षणाचा उपयोग काय? अशी कितीतरी समाज आहेत की त्यांना आरक्षण नाही, पण ते स्वकर्तृत्वाने पुढे आले. माझं तर, मी कोणत्या पक्षाचं म्हणत नाही, परंतु माझं असं की हा आर्थिक निकषावर तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे. ते दुर्दैवाने या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने दिलं नाही आणि जाती जातीमध्ये भांडणं लावून. दुसरा विषय असा की शिवसेना सगळी फोडली. अहो साहेब, शिवसेनेमध्ये साधे साधे माणसं मुख्यमंत्री झाले, कोणी गृहमंत्री झाले, कोणी अन्न पुरवठा मंत्री झाले. अरे, आणि अशा लोकांना असं काय घडलं की ते सगळ्याचे सगळे पक्ष सोडून गेले? अरे, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला जात पात न विचारता लोकांना, तुमच्या घरात तुमची लायकी नसणाऱ्या लोकांना इतकं मोठं केलं, इतके मोठे मोठे पद दिले, तुम्ही सगळेच पक्षाला सोडून गेले. हे भारतीय जनता पार्टीने हे सगळे उद्योग केलेले आहेत. अजित पवारांसारखा माणूस म्हणे 70,000 कोटीचा घोटाळा, तिकडे गेल्यावर असं कसं शुद्ध झाला? कोणतं वॉशिंग मशीन आहे यांच्याकडे की तिकडे गेला की शुद्ध होत? बरं, मोदी साहेब म्हणतात की आम्ही 400 पार होणार आहेत. 400 पार होणार आहेत, मग तुम्ही असे लोक, अस्वच्छ लोक का घेतले? या अस्वच्छ लोकांबरोबर राहायला तुम्हाला आवडतं का? आणि त्यांना घेऊन तुम्ही आज लोकांच्या समोर राहताय, हे मला काही योग्य वाटत नाही. बरं, शेवटचा एक प्रश्न, मुद्दा शेवटचा असा आहे की लंके साहेबांनाच मतदान का करावे? हे पहा, आमच्या पक्षाचा अजेंडा आहे. मी शिवसेना पक्षाचा आहे, महाविकास आघाडीचे हे उमेदवार आहेत. लंके साहेब एक साधा माणूस आहे, 24 तास अवेलेबल असणारा माणूस आहे, फोन केला की 2 मिनिटात भेटणारा माणूस आहे. आणि म्हणून आजपर्यंत त्यांची कारकीर्द सगळ्यांनी अनुभवलेली, आणि म्हणूनच अशा साध्या कर्तृत्वान माणसाला मतदान करावं अशी विनंती. आणि आपले जे सगळे विकासाचे अजेंडे आहेत ते त्यांच्याकडून पूर्ण होतील असं सर्वसामान्य माणसाला वाटतं, म्हणून त्यांना मतदान करा. माजी महापौर भगवान दादा फुलसौंदर यांनी आमच्या वाहिनीला, आमच्या चॅनलला मुलाखत दिली, परखड मुलाखत दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. न्यूज आलमगीर, तुम्ही आज या ठिकाणी आला आणि मला जाणून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.